बरं सांबार म्हटलं ना, की असं खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे ते एकसंध झालं पाहिजे. हलकासा त्याला आंबटपणा आला पाहिजे. त्याच सोबत ते रुचकर आणि चवदार झालं पाहिजे आणि मुख्य म्हणजे पाणी एक बाजूला आणि डाळ एक बाजूला असं नाही झालं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा सांबार म्हणजे आमटी म्हणूनच आपण खातो. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. हॉटेल स्टाईल सांबार करणार आहोत. अगदी परफेक्ट आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 जणांसाठीचं सांबाराचं अचूक प्रमाण आहे. तर सगळ्यात आधी करायचं काय? तर इथे 1 कप तूर डाळ घेतली आहे. 1 कप तूर डाळ असेल तर अर्धा कप मसूर डाळ घ्यायची. मसूर डाळ तुम्हाला आवडत नसेल तर मूग डाळ घेतली अर्धा कप तरी काही हरकत नाही. डाळी मिसळून घ्यायच्या आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि किमान 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे यावर जर काही धूळ माती वगैरे असेल तर ते निघून जाईल. तर पाणी काढायचं आणि ही सेम प्रोसेस 3 ते 4 वेळा करायची. 1.5 कप इथे डाळ आहे तर यामध्ये 4 कप आपण पाणी घालूयात. पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. त्यामुळे तुम्हाला असं बघताना जास्त जरी वाटत असलं तरी तितकं गरजेचं आहे. म्हणजे डाळ छान लोण्यासारखी मऊ शिजायला मदत होते. आता झाकण लावायचं. मोठ्या आचेवर 1 शिट्टी काढायची आणि मंद आचेवर जर ठेवलं तर 10 मिनिटात डाळ शिजते. पण शिट्ट्या काढूनच शिजवायची असेल तर 3-4 शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकतो. चला, डाळ शिजतेय तोवर आपण भाज्यांना फोडणी घालूयात. तर भाज्या फोडणी घालण्याकरता काय काय साहित्य घेतलं ते बघूया. इथे 4 कांद्याचे असे लांब आणि थोडेसे जाडसर काप केले. टोमॅटोच्या मोठ्या फोडी ठेवल्यात. त्या सांबारमध्ये दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही मस्त लागतात. 200 ग्रॅम दुधी भोपळा म्हणजे मोठा दुधी भोपळा त्याचा अर्धा घेतलाय. साल काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा, अर्धा चमचा मोहरी, सुकी लाल मिरची 2-3, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ, हिंग, मेथी. सगळ्यात आधी भाज्या फोडणी घालून त्या शिजवून घ्यायच्या आणि मग मसाले काय काय घेतले ते बघूया. सगळ्यात आधी फोडणी घालूयात. तर इथे 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान चुटचुटली पाहिजे अशी. मेथ्या अगदी मस्ट आहेत सांबारमध्ये. मेथ्यांची चव खूप कमाल येते. सुकी लाल मिरची, हिंग, कढीपत्ता. आहा हा, अशी खमंग फोडणी बसली पाहिजे. क्या बात आहे. आता यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घालूया आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा. कांद्याचा रंग बदलायचा नाहीये, फक्त थोडा मऊ करून घ्यायचा. आहा, काय बहारदार झालंय. फोडणी खमंग बसली ना की पदार्थ रुचकर होतोच. कांदा आता थोडासा आपण मऊ फक्त करून घेऊयात. पूर्ण शिजवायचा नाही किंवा तांबूस ब्राऊन काहीही करायचं नाही. आधीची कढई लहान पडली असती म्हणून मी इथे मोठी कढई घेतली. तर कांदा अगदी एक 3-4 मिनिटं परतून घेतला. हे बघा, अगदी हलका मऊ झालाय. जरा चकचकीत होईपर्यंत फक्त परतायचं. आता यामध्ये भोपळ्याच्या फोडी आणि शेवग्याच्या शेंगा हे आता चांगलं मिसळून घ्यायचं. यामध्ये मीठही घालूयात. मिठामुळे भाज्यांना पाणी सुटतं. आणि यासोबतच टोमॅटो. भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. दुधी भोपळ्याऐवजी यामध्ये लाल भोपळा घातला ना तर त्याची चवही मस्त लागते. भाज्या इथे 2 मिनिटं परतून झाल्या. आता यामध्ये गरम गरम पाणी घालायचं. 2 कप गरम पाणी घालायचं. मिसळायचं. झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं भाज्या वाफवून घ्यायच्या. जास्त वेळ नका वाफवू कारण आपण डाळ यामध्ये जेव्हा घालू तेव्हाही भाज्या शिजत राहतात. त्यामुळे आता 10 मिनिटं पुरेशी आहेत. भाज्या शिजतायत तोवर मसाले काय काय घेतले तेही बघूयात. पाव कप म्हणजे 4 टेबलस्पून चिंचेचा कोळ,
4 टेबलस्पून सांबार मसाला हा कमी आहे, याच्यामध्ये मी वाढवणार आहे. 2 टेबलस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून धनेपूड, चवीपुरतं मीठ, गूळ आणि हळद. आणि मीठ आहे हे 1 टेबलस्पून आणि थोडं बरं जास्त लागेल, म्हणजे मिठाचाही अंदाज तुम्हाला येईल. आणि हे मसाले वाट्याला लहान होतं त्यामुळे तितकं नाही काढता आलं. पण बरोबर जितकं प्रमाण सांगितलं तितकं परफेक्टली मी वापरणार आहे. चला आता इथे आपल्या भाज्या शिजतायत तोवर कुकरही डाळही छान शिजून तयार आहे. वाह! डाळ बघा छान एकसंध शिजली आहे. आता हे व्यवस्थित घोटून घ्यायची. डाळ आहे ना, जितकी छान घोटाल तितकं छान आपलं सांबर एकसंध होतं. हे बघा. त्यामुळे गरम-गरम असतानाच घोटून घ्या. आणि ही जी मसूर डाळ आपण घातली ना, त्यामुळे याला असं बघा टेक्स्चर परफेक्ट आलंय. रवी असेल तर रवी घ्या, पण ही अशी एकजीव करा. डाळ एकीकडे, पाणी एकीकडे असं अजिबात नको. परफेक्ट. डाळ घोटून झाली, भाज्या देखील तयार आहेत. वाह! आणि तुम्ही बघू शकाल, भाज्या आपण पूर्ण शिजवलेल्या नाहीयेत. थोड्याशा आता अर्ध्या कच्च्याच आहेत. कारण डाळ घातली की या भाज्या पुन्हा शिजत राहणार आहेत. आणि मुद्दाम आहे ना, भाज्या शिजवताना पाणी जास्त घालायचं, म्हणजे त्या भाज्यांचा अर्क आहे ना पाण्यात उतरतो आणि सांबरला चवही बहारदार लागते. आता ही शिजवलेली डाळ यामध्ये कुकर स्वच्छ धुवून पाणी पण घेतलंय. हे 1.5 कप पाणी आहे. डाळ शिजवताना घातलेलं पाणी हे 1.5 कप आणि भाज्यांचं पाणी. असं टोटल सगळं मिळून जवळपास 8 ते 9 कप पाणी भरतं. आता यामध्ये सांबार मसाला, कोळ, लाल तिखट, धनेपूड, गूळ, हळद आणि मीठही घालणार आहोत. आता हे मिसळून घ्यायचं. आता हे सैल दिसतंय, पण आणखी ते शिजणार आहे. शिजलं की पूर्ण घट्ट आणि एकसंध होतं. चला आता हे सांबार एकत्र 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. अजिबात यामध्ये शॉर्टकट मारू नका. जितकं छान हे एकत्र ते सांबार मसाल्यामध्ये शिजेल, जितके मसाले आणि भाज्या एकजीव होईल, तितकं सांबारची चव कमाल लागते. त्यामुळे इथे शॉर्टकट नको. चला, इथे सांबार आहे की नाही मस्तपैकी 15 मिनिटं आता छान उकळून काढलंय मी. आणि हे बघा, सांबारला रंग बघा काय सुरेख आलाय. म्हणजे हॉटेलमध्ये मिळतं की नाही सांबार, अगदी तसा रंग आलाय. आणि बघा एकसंध झालंय की नाही, डाळ एकीकडे, पाणी तिसरीकडे असं काही झालं नाही. भाज्या बघा परफेक्ट शिजल्यात. म्हणजे टोमॅटोचा पण आकार आहे तसा राहिलाय. लाल भोपळा मस्त असा चकचकीत झालाय. शेवग्याची शेंग छान शिजलीये. पण मॅश नाही झालेल्या. पावभाजीसारख्या भाज्या गळून गेलेल्या नाहीयेत. हे असं सांबार आहे ना खायला, आहाहा! कमाल लागतं. वाह! हे जे प्रमाण दिलंय हे 10 जणांसाठी अगदी अचूक आहे. परफेक्ट आहे. कसं खायचं? गरम-गरम इडली घ्या, डोसा घ्या, उत्तप्पा घ्या, घावण घ्या. ओरपून-ओरपून तुम्ही पिऊ शकता तरी उरेल, इतकी ही मस्त व्यवस्थित 10 लोकांसाठीचं सांबार तयार होतं. आणि मसाल्यांचं प्रमाण, तिखटाचं प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे. इव्हन मिठाचं पण प्रमाण, भाज्या शिजवताना घातलेलं मीठ, त्यामुळे भाज्यांना चव छान लागते. सांबारमध्ये घातलेलं मीठ, वर्ण मसाले घातले की रंग असा छान होतो. या छोट्या-छोट्या टिप्स आहेत, पण यामुळे सांबार आहे ना परफेक्ट होतं. आणि एक महत्त्वाचं, जर दुधी भोपळ्याऐवजी जर लाल भोपळा तुम्ही वापरला ना, काय होतं, लाल भोपळ्याला ना स्वतःचाच एक नैसर्गिक गोडवा असतो. वरनं गूळ घालायची गरज नाही पडत.
तो लाल भोपळा दिसायलाही छान दिसतो. त्यातला स्टार्च रिलीज होतो, तोही मस्त उतरतो आणि लाल भोपळ्याच्या सांबारची चव आणखी जास्त छान लागते दुधी भोपळ्यापेक्षा. पण तुम्हाला जर ह्या भाज्या आवडत असेल, या घाला. यामध्ये मग वांगं, गाजर वगैरे, वगैरे आवडीप्रमाणे ॲड करू शकतात. काही लोकं भेंडी देखील घालतात सांबारमध्ये. चला, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव.